नमस्कार. सोहन सोहन इकडे. लाईव्ह आहे. नमस्कार. सर्वप्रथम सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. जय आदिवासी. माफ करा. नमस्कार. जय आदिवासी. जय जोहार. जय श्रीराम. मी आज एक गहन विषय घेऊन आज या जागतिक आदिवासी शुभ दिवस जो आहे, जागतिक आदिवासी दिवस जो आहे, त्यासाठी आपल्या समोर इथं आलोय. मला माहिती आहे आज आपण सगळे एक उत्सव साजरा करता, आनंदात आहात, नाचताय, गाताय, धिंगाणा घालताय. स्वतःची अस्मिता जागल्यामुळे जो एक सेल्फ कॉन्फिडन्स दिसतो तो वेगळाच. पण याच्याबरोबरीने मला असं वाटतं की काही समाजापुढे जो आता नजीकच्या काळात येणारा जो काही प्रश्न आहे, त्याच्यावर सगळं आपलं अस्तित्व टिकून आहे. अस्तित्व धोक्यात आहे आपलं थोडक्यात. तर तो विषय मला असं वाटतं की आजच्या दिवसाचा उपयोग करून मी आपल्यासमोर यावा आणि त्यासाठी मुद्दामून मी आज आलो आहे. सर्वप्रथम मी माझं स्वतःची ओळख करून देतो. माझं नाव डॉक्टर विशाल वळवी. मी स्वतः एक ऑर्थोपेडिशियन आहे. जनजाती आदिवासी समाजाचाच आहे. माझं साक्रीला स्वतःचं ॲक्सिडेंट हॉस्पिटल आहे. आता आजचा जो आपला विषय आहे हा फेक कास्ट सर्टिफिकेट किंवा बोगस सर्टिफिकेट. आता बोगस सर्टिफिकेट याच्याबद्दल जेव्हा काही आपण सुरुवात करू तर याच्यामध्ये एक गोष्टीची मी सुरुवात करेल आणि ती म्हणजे काका कालेलकर कमिटीची, जी 1956ला तयार झाली होती. आणि या काका कालेलकर कमिटी का तयार झाली होती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही जनजाती आहेत किंवा अशा काही आदिवासी जाती आहेत की ज्यांचं नॉमेनक्लेचर ह्या तिथल्या नॉन ट्रायबल लोकांशी मिळतं जुळतं आहे. एक आडनाव म्हणा किंवा हे. तर मग असं पुढचं काही जे काही कॉम्प्लिकेशन नको व्हायला, त्या कारणासाठी एक कमिटी तयार झाली काका कालेलकर. आणि त्यांनी सुचवलं की एरिया रिस्ट्रिक्शन वाचायला हवं. एरिया रिस्ट्रिक्शन म्हणजे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर मावची कुठं आहे, नवापूर कुठं आहे, पिंपळनेर, हे आपल्या एरिया रिस्ट्रिक्शननुसार तिथं नोंद केली. आता हेच जर नगरमधनं एखादा माणूस मावचीच्या नावाने सर्टिफिकेट मागत असेल तर तो बोगस आहे असं त्याचं गृहीत होतं. तर असं एरिया रिस्ट्रिक्शनचं लागू झालं. आणि या एरिया रिस्ट्रिक्शनचं काय झालं की त्या काळी आपले लोक काही जास्ती शिकलेले नव्हते. आपला खूप अनुशेष, पॉलिटिकल अनुशेष, एस्पेशली मोठ्या मोठ्या नगरपालिका, सोलापूरसारख्या अशा ठिकाणच्या जे आहेत, तो राहायचा तसाच राहायचा. म्हणजे आदिवासीचा 60% अनुशेष जो होता, जो भरती व्हायला पाहिजे होता, आपलं रिप्रेझेंटेशन व्हायला पाहिजे होतं, ते होत नव्हतं. त्यासाठी त्या काळी एरिया रिस्ट्रिक्शनचा GR म्हणजे एरिया रिस्ट्रिक्शन हटवायचा GR काढण्यात आला. हे एक मुद्दामून ही गोष्ट सांगितली म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचा पुढचा संदर्भ येईलच, त्याचा कसा फायदा झाला, कसा नुकसान झालं ते नंतर येईल. पण फक्त हे आता हे लक्षात ठेवा की आपल्या गव्हर्नमेंटच्या दप्तरी नोंद आहे की मावची नवापूरला आहे, पिंपळनेरला आहे, कोकणी बागलान, साक्री वगैरे या भागात आहे, हे दप्तरी नोंद आहे ऑलरेडी. तसंच महादेव कोळी आहे, तसंच तिथं विदर्भामध्ये गोंड आहेत, हलबा आहेत, कोलामचं एखादं गाव आहे तिथं किनवटकडे, कोलाम लोकांचं, गोवारी म्हणजे
गोवारी नाही, गोंड लोक आहेत, नंतर मग महादेव कोळी आहेत, टोकरे कोळी आहेत, हे सगळी आपली दप्तरी नोंद आहे. त्या त्या एरियामध्ये त्या त्या गोष्टी आहेत. आता झालं काय की आता जे बोगस कास्ट सर्टिफिकेट, आता आपल्याला प्रश्न पडतो की बोगस सर्टिफिकेट जे काढतात लोक, हे काढतात कसे हो, हे भेटतात कसं, आपल्याला का नाही भेटत, हे आपण जो ओरिजिनल असतो त्याला तिथं जावं लागतं, तिथं आपल्याला परत फिरावं लागतं, आणि हे बोगस लोकांना सर्टिफिकेट भेटतात कसं. ते यांना भेटण्याचं मार्ग असे दोन आहेत. याचे दोन मार्ग म्हणजे पहिला मार्ग आहे की जसं पहिले काही लोक जसं 2000ची नोट बाहेर छापून घेतात प्रिंटरवर, तसंच काही लोक डायरेक्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, म्हणजे इथं कोण जमाच करत नाही, इथं ॲप्लिकेशन पण करत नाही आणि बाहेरच्या बाहेर छापून घेतात. तसे काही प्रकरणे आलेत. सदानंद काकांनी जे आता मुंबईमध्ये काही डॉक्टरांचं ते करण्यात, ते प्रकरण तसंच होतं. मी स्वतः धुळे जात पडताना काय म्हणतात आदिवासी विभागामध्ये मी जेव्हा अशासकीय समितीवर होतो तेव्हा तिथं मी त्या मेडिकल कॉलेजचे 10 प्रकरणे तसेच काढले. पण ते सगळं मोस्टली आम्हाला जाणवलं ते सगळे मुस्लिम लोक आहेत. म्हणजे अन्सारी, बेग, खान, शेख या लोकांनी तडवी मुस्लिमचं सर्टिफिकेट काढून यांनी बोगस आदिवासी सर्टिफिकेट असं झालं. पण नंतर आमच्या लक्षात आलं की यांनी जात पडताळणी विभागामध्ये साधे ॲप्लिकेशन सुद्धा दिलेलं नाही. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार काय, दुसरा प्रकार आहे की हे तर सर्टिफिकेट तर यांना भेटतं आदिवासी विकास विभागामधनं, काय म्हणतात आपलं जात पडताळणी विभागामधनं, पण त्यासाठी हे बोगस जन्म मृत्यू नोंदी, बोगस स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सादर करतात आणि असं दाखवतात की आमचं सेम नॉमेनक्लेचर आहे, हे घ्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट्स, हे घ्या जन्म मृत्यू नोंदी. आता इथं झालं काय की जो माणूस बोगस सर्टिफिकेट काढायचा असेल तो सगळ्यात पहिले जातो त्याच्या आजोबाचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट शाळेत जातो आणि ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तिथनं गायब करतो. खूप वेळेस तो खाडाखोड केली. त्याचं उदाहरण पण आहे. एक मराठवाड्यात गाव आहे, सगळ्या लोकांनी एकाच शाळेमधनं सगळ्यांनी नायकडा नावाचं सर्टिफिकेट काढून घेतलंय. नायकडा हे खरं तर आंध्राची जमात आहे, पण त्यांनी नायकडा नावाने आपल्या महाराष्ट्रामध्ये पण खूप बंजारा लोकांनी नायकडा म्हणून आदिवासी सर्टिफिकेट करून घेतलेलं आहे. तर हा प्रकार आहे. मग हे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बदलणे, ते फाडणे, ते खोडणे, त्याच्यानंतर तसंच प्रकार आपल्या शिंदखेडा तालुक्यात झाला की इथं अचानक एक दिवस पंचायत समितीच्या ऑफिसला आग लागली आणि सगळे जो जुनी जन्ममृत्यू नोंदी होत्या त्या जळाल्या. थोड्याफार वाचल्या आहेत, त्या ज्या वाचल्या आहेत त्याचाच खेळ करून आता आपण वाचलेल्या नोंदींवर आपण बाकीचे केसेस लढतोय. पण जवळजवळ 50 to 60% नोंदीच जाळून टाकल्या डायरेक्ट. तर हा जो प्रकार आहे, हे असे दोन प्रकारे ज्या गोष्टीने हे जे क्रिमिनल लोक आहेत, हे जे जात चोर लोक आहेत, जात चोर म्हणा, यांना पाकिटमार म्हणा, यांना काय तुम्ही मंगळसूत्र चोर, हे काय जे लागेल असे घाण उपाधी दिली तरी चालेल, हे असे लोक हे असं करतात. आता जेव्हा आम्ही वनवासी कल्याण आश्रम, जनजाती सुरक्षा मंच आणि ऑफरोडच्या संपर्कात आलो तेव्हा आम्ही याच्यामध्ये डीप गेलो, थोडक्यात याचा अभ्यास करावा बाबा काय आहे असं. तर असं विचार केलं की असं झालं असतील तर किती असतील हे बोगस सर्टिफिकेट धारक जे असतील, बोगस जे असतील, आदिवासी असतील, हे किती असतील, यांचा अंदाज काय. तर मागचं जगदीश बहिरा प्रकरण झालं त्याच्यामध्ये स्वतः महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तसं तिथं ॲफिडेव्हिट दिलं की आमच्याकडे 12,500 बोगस आहे असं. तर आपण ते 12,500 बोगस पकडले. त्याच्यानंतर मग असे किती लोक आहे ज्यांचं पेंडिंग आहे, ज्यांचं जे काय म्हणतो आपण त्यांचं केस पेंडिंग आहे जात पडताळणी विभागामध्ये, असे किती लोक आहेत. तर असा अंदाजे जवळजवळ 20 ते 22,000च्या घरात त्यांची संख्या आहे. म्हणजे हे 12,500 आणि ते 22,000 म्हणजे झाले किती, तर 34,000. आणि असे किती आहेत की ज्यांनी बोगस सर्टिफिकेटवर, ज्यांना सर्टिफिकेट मिळालंय, ज्यांनी सुनावण्या झाल्या, ज्यांना सर्टिफिकेट मिळालंय आणि बोगस सर्टिफिकेटवर नोकऱ्या करताय असं, तर त्याचा अंदाज म्हणजे जेवढा हा आहे तेवढाच पकडू आपण, तो जवळजवळ 35 आणि 35 ह्या 70,000च्या घरात आहे. हे झालं सगळ्या शासकीय नोकऱ्या, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट म्हणा
किंवा मंत्रालय म्हणा, बाकीचे शिक्षक वर्ग म्हणा, जिल्हा परिषदचं म्हणा, हे झालं तर शासकीय डिपार्टमेंट, आरोग्य डिपार्टमेंट म्हणा, याच्यामध्ये हे एवढे लोक आहेत. मग असे किती लोक आहेत जे अनुदानित स्कूल्समध्ये आहेत? तर मित्रांनो, खरं सांगतो मी, याचा काहीही अंदाज आतापर्यंत तरी आम्हाला बांधता आलेला नाही. ज्या अनुदानित स्कूल्स आहेत, ज्या आश्रमशाळा आहेत, तिथं किती असतील, काय असतील, याचं कुठंच मोजमाप झालेलं नाही अजून. एकंदरीत आमचा प्राथमिक स्वरूपाचा अंदाज आहे, जी आम्हाला भीती आहे ती अशी आहे की जवळजवळ 1 लाखाच्या वरती या बोगसांचं संख्या आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर 1 लाख आदिवासी समाजाच्या नोकऱ्या किंवा संविधानाने दिलेले अधिकार 1 लाख लोकांचे चोरीला गेलेले आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर आता पण जुने लोक आम्हाला भेटतात ना, ते सांगतात की आम्ही जेव्हा D.Ed झालो, जेव्हा आम्ही B.Ed झालो, तर आमच्या घरी कॉल लेटर आले. आमचं ग्रॅज्युएशन झालं तर आमच्या घरी कॉल लेटर आले. तर मग आता कॉल लेटर का येत नाही? का येत नाही याचं कारण जे आहे, हे कारण हे 1 ते 1.5 लाख जर तुमच्या नोकऱ्या बोगस आदिवासी लोकांनी जर हस्तगत केलेलं असेल तर तुम्हाला कॉल लेटर कसं काय येणार आहे? आदिवासी समाजामध्ये हे यंग पोरं जे आहेत, जे आज बेरोजगार आहेत, शिक्षण होऊन सुद्धा घरी आहे, त्या बिचारांना मी सांगू इच्छितो दादांनो की तुमची नोकऱ्या हे केव्हाच चोरीला गेले, तुमची जात ही केव्हाच चोरीला गेलेली आहे. आणि अजून पण आपण एकदम निद्रा अवस्थेत आहोत. आपण अजून सुद्धा जे जागा व्हायचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये. आणि मला तर भीती आहे की अजून जर असंच साला अजून 15 वर्ष जर झालं आणि हे जे आज नोकरी करताय यांच्या पोरांनी पण सुद्धा जर असंच सर्टिफिकेट मिळवलं तर खेदाने सांगावं असं वाटतं. माफी मागतो त्या गोष्टीसाठी, पण बहुतेक आपल्याला आदिवासी समाजाचा प्रतिनिधी म्हणून स्वतः सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन सांगावं लागेल, दादांनो आम्हाला आता आमचा आदिवासी समाज खूप सुधारला आहे, आम्हाला आता काही या कास्टची गरज नाही, आमचं हे रिझर्वेशन काढून घ्या. असं ही पाळी येणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो, जर आज तुम्ही झोपलेले राहिलेत तर एक दिवस ही पाळी तुमच्या सर्वांवर येणार आहे. आज तुम्ही एकदम खुश आहात, तुम्हाला नोकऱ्या आहात, तुमच्या पोरांना काय तुमचे पैसा कमवलेला आहेत, आरामात हे करे, पण अरे कितीतरी अजून आदिवासी तरुण गावांमध्ये आहे, तो असाच आहे, तो साधं त्याला पोस्टमॅनचं आणि काय म्हणतात शिपायाच्या नोकऱ्या लागत नाही. तर का लागत नाही? तर आपले जात चोरीला गेलेली जात. आणि खेदाने असं वाटतं की आपलं जे संघटना आहेत, जो समाज आहे, जे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर आपण जेव्हा चर्चा बघतो तर कोणीही या गोष्टीची साधी चर्चा सुद्धा करत नाही. आता आपण पुढे जाऊ. पुढे म्हणजे असे किती कम्युनिटीज आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी या बोगस सर्टिफिकेट काढले आणि ज्यांनी जात चोरी केलेली. अशी सगळे कम्युनिटी, मी असं नाही सांगत की पूर्ण कम्युनिटी, पण जवळजवळ मॅक्झिमम त्या कम्युनिटीच्या लोकांनी जात चोरी केलेली असं. त्याच्यामध्ये 1 नंबरवर आहे कोष्टी, मुल्लेर वार्लू, कोळी, ठाकूर, गोवारी. आता गोवारींनी ते इतकं भारी केलंय, गोंड गोवारी, फक्त पुढे लावून दिलं गोंड, झालं, भेट झाले ते आदिवासी. दुसरं आहे कोळी लोकांनी. कोळी लोकांनी मग टोकरे कोळीचं सर्टिफिकेट घेतलंय, काही महादेव कोळींचं सर्टिफिकेट घेतलंय. सगळे कोळी तसे असं माझं मत नाही आहे, मी कोणत्या जातीच्या विरोधात पण नाही आहे, पण हे बोगस आहेत, हे जात चोर आहे, यांनी कोणाचा तरी अधिकार चोरलेला आहे. त्यामुळे मला आज सांगणं भाग पडलेलं आहे. मुल्लेर वार्लू. आता मुल्लेर वार्लू बद्दल सांगायचं झालं तर किनवटकडे फक्त एकच गाव होतं, 1400 फक्त त्यांची लोकसंख्या होती 1976 साली. आज त्यांचं जवळजवळ 1.5 ते 2 लाखांवर त्यांचं सर्टिफिकेट वाटले गेलेले दादांना. अरे डुकरांसारखं सुद्धा प्रेग्नंट होऊन जर डिलिव्हरी झाल्या ना तरी पण एवढी संख्या एकदम वाढणार नाही. ती ही अचानक संख्या कसं काय वाढली? जर आपल्या इथं काका कालेलकर कम्युनिटीच्या नुसार ते आपल्याकडे नोंद आहे की फक्त त्यावेळेस 1400 होते, ठीक आहे, वाढले, डबल वाढले, चोबल वाढले, अरे 10 पटीने वाढले, पण इतके सगळ्या जातींबद्दल जर सांगायला गेलो तर मला असं वाटतं आजचं सेशन जवळजवळ 3-4 तासाचं चालेल. त्यामुळे मी उदाहरणासाठी मी फक्त एक ठाकूर
जे समाज आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. हा जेव्हा मी याच्यामध्ये थोडंसं कागदपत्रीन बोगसांचा जो अभ्यास करता करता राजेंद्र मरसकुलेंशी माझा संपर्क आला, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. आमचं कल्याण आश्रमाचं एक वेगळा आयाम त्यासाठी तयार झाला. गोवर्धनजी मुंडेंबद्दल आमचं चर्चा झाली. त्याच्यानंतर जसं जसं आम्ही अभ्यास करत करत मध्ये गेलो तर आम्हाला असं कळालं की हे ठाकूर जे आहेत हे प्रॉपर किसनगंज म्हणून जिल्हा आहे राजस्थानमधला, तिथले. त्यांचा कोणतरी एक मूळ माणूस इथं धार जिल्ह्यामध्ये आला मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर ते मध्य प्रदेशमध्ये आल्यानंतर मराठ्यांच्या सैन्यामध्ये ते सामील झाले. ते एक चांगले क्षत्रिय लोक, लढवय्ये लोक, शब्दाला जागणारे असा समाज होता ठाकूर त्या काळी. तो इथं लढवय्या माणूस इथं आला. पण त्यांचा अजून एक साईड बिझनेस होता. ते म्हणजे काय तर ते वंशावळी लिहायचे. मग आपल्याकडे खानदेशामध्ये काय झालं की कोणता पाटील, एखाद्या गावचा पाटील, त्याच्याकडे खूप जमीन राहायची, तो माझा वंशावळी लिहितो म्हणून एकदम खुश होऊन त्याला लगेच एकाला 3 एकर देऊन टाकली, एकाला 5 एकर देऊन टाकली. असं करून यांच्याकडे जमिनी आल्या सुरुवातीला. त्याच्यानंतर पण यांचा तरी पण मुख्य व्यवसाय काय होता तर हे जेव्हा त्या काळी जो कोण कर्ज द्यायचं त्याला जामीनदार राहायचे. हे जामीनदार राहायचे म्हणजे काय तर समजून घ्या, 2 लोकांमध्ये जर व्यवहार झाला आणि हे जर जामीन असेल ना, एखादा माणूस जर पैसे देण्यापासून तो मुकरला किंवा त्याने द्यायचं नाही असं ठरवलं तर याची जबाबदारी राहायची त्याच्याकडनं पैसे काढून द्यायची. तर असा शब्दाला जागणारा हा ठाकूर समाज, वीर क्षत्रिय मराठ्यांबरोबर लढलेला, मी त्या गोष्टीसाठी एकदम त्यांना सॅल्यूट करतो. पण हा ओरिजिनल आहे ब्रह्मभाट. आता हे मी नाही सांगत, हे मला काय स्वप्न पडलं हे ब्रह्मभाट आहे म्हणून नाही. तर मला काही एक उदाहरण देतो. अमृत भिला ठाकूर म्हणून एक केस माझ्या समोर आली. मला 1913चे 1919चे त्यांच्या सगळ्या बापजादांच्या त्याच्या जन्ममृत्यू नोंदी सापडल्या. मी काय म्हणतात शिंदखेडा तहसीलमधनं त्या नोंदी काढल्या आणि त्याच्यानंतर मी आता ती केस स्टँड केली आहे स्क्रुटिनी कमिटी, नंदुरबार स्क्रुटिनी कमिटीला. तर हे मी अंदाजे सांगत नाही, मी स्वतः ते कागद बघितले. ते आता माझ्या पोझिशनमध्ये कागद आहे आणि त्याच्यानंतर मी आज तुमच्यासमोर या गोष्टी मांडतो. तर हा समाज आहे. आता यांना अचानक कसं काय भेटलं, म्हणजे यांना ठाकूर आदिवासी कसं काय भेटलं सर्टिफिकेट, याचं पण एकदम मजेशीर अशी गोष्ट आहे. एक वायम पवार म्हणून एक गृहस्थ होते. त्यांनी पहिले याची सुरुवात केली. त्यांनी हायकोर्टामध्ये गेले. त्यांना हायकोर्टाने असं सांगितलं की त्यावेळेस काय स्क्रुटिनी कमिटी नावाचा प्रकार नव्हता की यांचं बघा हे सांगताय आदिवासी, यांचा तपासा, जर असेल तर देऊन टाका. द्या असं सांगितलं नाही हायकोर्टाने, बघा हे यांचा तसा दावा आहे असं. त्याच्यानंतर ते कोर्टाची ऑर्डर घेऊन ते त्यावेळेसचे आदिवासी विकास मंत्री वगैरे यांना जाऊन भेटले. हे आहे ते आहे. मंत्र्यांनी सरळ सांगितलं यांना देऊन टाका, हे आहेत कोर्टाचा आदेश. अरे आदेश वाचण्याचा सुद्धा तसदी घेतली नाही. ते पहिला माणूस जो होता ते पवार साहेब होते, त्यांना भेटलं. मग काय झालं की पवार साहेबांना भेटलं म्हटल्यावर जो कोण यायचा ठाकूर समाजाचा तो जायचा त्यांच्याकडे, ते ॲफिडेव्हिट लिहून द्यायचं हा माझा रक्ताचा नातेवाईक आहे आणि ते जाऊन जमा करायचं, त्यांना पण भेटून द्यायचं. असा करत 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 ते त्यावेळेसचं कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांना भेटले. कास्ट सर्टिफिकेट भेटल्यानंतर एक परत काही डॉक्युमेंट्स लकीली माझ्या हातात आले. आणि ते डॉक्युमेंट्स होते विलास ठाकूर नावाचा त्यावेळेसचा आयुक्ताचा. तर सह आयुक्त होता डेप्युटेशनवर, फक्त 2 महिन्यासाठी नाशिकला गेला आणि त्या महाभागाने 2 महिन्यामध्ये 78 ठाकूरांना व्हॅलिडिटी देऊन दिले. मी तर म्हणतो एका दिवसात दिले. आता एका दिवसात दिलं म्हणजे ते मजेशीर गोष्ट अशी आहे की त्या 78 लोकांचा जेव्हा अभ्यास केला तर 10 लोकांनी ॲप्लिकेशनच दिलेलं नाही, आम्हाला आदिवासीचं सर्टिफिकेट पाहिजे असं साधे ॲप्लिकेशन सुद्धा दिलेलं नाही. त्याच्यानंतर 30 ते 40 लोकांचं विजिलन्स रिपोर्टच नाही. आता विजिलन्स रिपोर्ट नाही, पोलीस दक्षता विभाग नाही, रिपोर्ट नाही, तरी पण हे 2005 साली, मे 2005 साली ते जुलै 2005 या दरम्यान या 2 महिन्यामध्ये सरळ 78 लोकांना ठाकूर
लोकांना हे दिलं. त्याच्यामध्ये खूप लोक, काही एक IAS ऑफिसर आहे, काय डेप्युटी कलेक्टर आहे, खूप महालेखापाल आहेत, खूप मंत्रालयामध्ये आहे. लक्षात घ्या, या 78 लोकांवर हा सगळा बोगसांचा पाया रचला आहे. सुदैवानं ते आता माझ्याकडे ते कागद मला भेटलेत. लवकरच आम्ही त्याचा कायदेशीर विचार करणार आहोत. त्याच्या संबंधी ऑफरोड आणि जनजाती सुरक्षा मंच हे आम्ही कायदेशीर त्याचा अभ्यास करत आहोत. आता ते तर होईलच. आता आम्हाला जे सापडले आहेत आम्ही लढणार आहोत, त्यात काही वाद नाही. पण मित्रांनो, मला एक सांगा, आज आदिवासी दिनाच्या दिवशी मी आपल्याला विचारतो की आपल्या पॉलिटिशियनचं काही कर्तव्य आहे की नाही हो? काहीतरी कर्तव्य आहे की नाही आपल्या पॉलिटिशियन्सचं? का त्यांनी काहीच आपलं काय फक्त खावटीचं याच्यात हप्तेच घ्यायचे? आम्ही पुण्यामध्ये शिकत होतो त्यावेळेस आमच्या पोरांमध्ये चर्चा व्हायची केसी दादा, केसी पाडवी, पद्माकर दादांबद्दल. ते दोघंही चळवळीतनं गेलेले स्टुडंट लीडर्स, नेहमी आदिवासींच्या उन्नतीसाठी आणि आंदोलनात वगैरे सहभाग. त्यांच्याबद्दल मी जरी विरोधी विचारसरणीच्या असलं तरी पद्माकर दादा आणि केसी दादांबद्दल एक मनात वेगळा प्रेमपूर्वक आदरभाव होता या शब्दाला अंडरलाईन करतो, कारण की तो आता राहिलेला नाही. आता राहिलेलं नाही तर त्याचंही काही कारणं आहेत. मी आज अचानक इतक्या दिवसामध्ये आजपर्यंत मी कधीच कोणावर आरोप केला नाही. आज असं काय घडलं की मी डायरेक्ट आरोप करतोय? त्याच्या मागचं काही कारण आहे. त्याच्या मागचे 6 कारणं आहेत. म्हणजे केसी दादा जेव्हा ॲडव्होकेट केसी पाडवी जेव्हा आदिवासी विकास मंत्री झाले त्यावेळेस काही थोडे बोटावर मोजणारे लोक जे काही खुश असतील त्यात मी एक होतो की आता आपले ॲडव्होकेट केसी दादा आहेत, ते आपल्या आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी काहीतरी 100% करतील. मला ठाम विश्वास होता, कारण की तोपर्यंत त्यांनी जे काही DPT हटाव वगैरे असे काय काय जे नारे दिले होते, बिंदास असं काय म्हणतात राजीनामा फेकला होता, या गोष्टी आमच्या डोक्यात होत्या. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात इतका आदरभाव होता आणि ते करतील असा ठाम विश्वास होता. मी डिबेट सुद्धा करतो की नाही, केसी दादा करतील, मी ओळखतो त्यांना. पण थोड्याच दिवसामध्ये त्यांच्याबद्दलचा माझा जो काही समज होता, गैरसमज, तो पार म्हणजे इतका हिरमोसलो मी, ॲक्च्युली इतका मूड ऑफ झाला की अचानक खूप मोठी गद्दारी केल्यासारखी माझ्याबरोबर झाली असं मला वाटलं. आता 6 पॉईंट आहेत की ज्याच्यामुळे मला केसी दादांबद्दलचं माझा अविश्वास झाला त्याच्याबद्दल. सगळ्यात पहिले केसी दादांनी जे त्यावेळेचे खासदार होते हरिश्चंद्र चव्हाण यांनी एक आदिवासी काय म्हणतो आपण त्याला, महामंडळाच्या गैरव्यवहारामध्ये नियुक्त्या झाल्या होत्या, जे घोटाळा झाला होता, नियुक्तीचा घोटाळा होता. त्याच्याबद्दल थोड्या टायमासाठी त्यांनी बरोबर ते उचललं होतं. थोड्या टायमासाठी मागे अंडरलाईन करतो, नंतर त्यांनी उचललं नाही. आणि त्यावेळेस केसी दादांनी खतरनाक घोषणा केल्या होत्या की मी आत्ता लगेच ते निकाली काढतो. त्याच्यामध्ये आम्ही खूप भारावून गेलो होतो. आणि थोड्याच दिवसामध्ये तो एकदम फुसका बार निघाला. म्हणजे एक ॲडव्होकेट माणसाने जो 30-35 वर्ष सार्वजनिक जीवनात आहे, जो आमदार आहे, जो ॲडव्होकेट आहे, जो सत्तेत नेहमी राहिलेला असा माणूस, नेहमी सत्तेत, जरी तो आमदार असला तरी पण नेहमी दादा ते सत्तेत असलेले, म्हणजे केसी दादा नेहमी सत्तेत, आमदार होते पण ठीक आहे सत्तेतच होते. या अभ्यासू असं व्यक्तिमत्व असं आम्हाला वाटत होतं. त्या माणसाने कसं पुढे जायला पाहिजे, म्हणजे किती तयारी करायला पाहिजे त्या प्रकरणासाठी, ते एकदम हास्यास्पद सारखं ती गोष्ट होती. एकदम ते काय एकदम मुद्दाम केलं होतं की आम्हाला ते संशयच येतो. आता तर त्या केसचं कोण साधं उल्लेख सुद्धा करत नाही. म्हणजे जेवढ्या पण संघटना आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, पण जेवढ्या पण संघटना आहे त्या सुद्धा साधा उल्लेख सुद्धा करत नाही त्या घोटाळ्याचा. तो एक झाला.
आता दुसरं म्हणजे कितीतरी मी आपल्याला बोललो जे 20-22 हजार प्रकरण प्रलंबित आहे समितीसमोर, या स्क्रुटिनी कमिटी समोर. आम्हाला असं वाटलेलं केसी दादा आले, आता स्वतः ॲडव्होकेट आहे, स्वतः ते केसेस लढतात असं सांगतात, तर स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे ते सगळे प्रलंबित प्रकरण आता 6 महिन्यात काढतील असं आम्ही चॅलेंज द्यायचो लोकांना. पण झालं काय, अहो ते 6 महिने प्रलंबित प्रकरण काढायचं तर दूर, केसी पाडवी सरांनी सगळ्या सह आयुक्तांचं, जेवढे पण स्क्रुटिनी कमिटीचे आयुक्त आहे, त्यांचा साधा आढावा सुद्धा घेतला असताना तरी आज त्यांच्याबद्दल थोडीफार आशा आमच्या मनात राहिली असती. त्यांनी साधा आढावा सुद्धा घेतला नाही की या प्रलंबित प्रकरणाचं करायचं काय आहे. आम्ही जेव्हा सोशल मीडियावर या गोष्टी मांडतो तर त्यांचे काही चेले चपाटे आहेत, ते सांगतात, एक उदाहरण देताना ते सांगतात की गोवारी प्रकरण आहे, गोवारी प्रकरणामध्ये केसी दादांनी लक्ष दिलं त्यामुळे ते झालं. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की गोवारी प्रकरण जरी ते क्रेडिट घेत असतील, गोवारी प्रकरणाचं त्यांनी लक्ष दिलं असं, तर तो प्रकरण आहे तरी काय, तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये. तर तो प्रकरण म्हणजे एक जगदीश बहिराचं जे प्रकरण होतं त्याच्याबरोबर अरविंद विश्वनाथ सोनवणे नावाचं एक प्रकरण होतं, ते टॅग झालं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. तो सुप्रीम कोर्टाने जगदीश बहिराच्या प्रकरणाबरोबर अरुण विश्वनाथ सोनवणेचं प्रकरण केव्हाच ते निकाली काढलं होतं. आणि त्याचाच भाऊ होता हा काय म्हणतात, त्याचा जो भाऊ होता त्याचं प्रकरण म्हणजे हे गोवारी प्रकरण. मग केशव सोनवणे त्याच्याच भावाचं प्रकरण तो पहिलेच सुप्रीम कोर्टामध्ये काढलेलं होतं, पहिलेच पंक्चर प्रकरण होतं. असं तुम्ही काय तीर मारून घेतला, पहिलेच सुप्रीम कोर्टाने ते जे केलेलं होतं ते तुम्ही नसते पण गेलं तरी ते कॅन्सलच होणार होतं. पण ठीक आहे, तरी पण तुम्हाला क्रेडिट देतो, तुम्ही ते कमीत कमी ते न्यायालयासमोर नेलं याचं तुम्हाला क्रेडिट ठीक आहे, तुम्हाला म्हणतो. पण तुम्ही काय तीर मारलाय अशातला काही भाग नाही. तो पहिलेच ऑफरोडने जी याचिका टाकली होती जगदीश बहिराच्या, त्याच्यामुळे तो पहिलेच निघालेला होता. त्याच्यानंतर ठीक आहे, म्हणजे ते जरी असलं समजून घ्या आपण, ते गोवारीच्या केसेसमध्ये तरी आपण तुम्हाला क्रेडिट दिलं, चला दिलं आपण, तुम्ही केलं. मग त्याच्यानंतर बाकीच्या पेंडिंग केसेसमध्ये तुम्ही काय केलं, आनंद कटोरेच्या केसेसमध्ये तुम्ही काय केलं, प्रदीप डांगेच्या केसेसमध्ये तुम्ही काय केलं, चंद्रकांत डांगेच्या केसेसमध्ये तुम्ही काय केलं, चंद्रभान पराते नावाचा जो डेप्युटी कलेक्टर आहे त्याच्या केसमध्ये तुम्ही काय केलं, अनुप भेंडेच्या केसमध्ये तुम्ही काय केलं, सगळ्यांच्या फायली का दडपून ठेवल्या, त्यांना गती का दिली नाही. 2-3 वर्ष झाले अजूनपर्यंत तुमचं काही नाही. अहो तुम्ही आले ना तर आम्हाला असं वाटलं होतं की आत्ताच्या आता लगेच औरंगाबादच्या SITचं जाहीर होईल, निकाल जाहीर होईल. पण अजूनपर्यंत तुम्ही केसी दादा, आपण आदिवासी समाजाचं आपण एकदम माननीय व्यक्तिमत्व आहात, आम्ही आपल्याला मानपानाने विचारतो की तुम्ही का नाही ते औरंगाबादचे SITचं निकाल तुम्ही जाहीर करत. तुम्हाला कोणाचं दडपण आहे का, तुम्हाला तुमच्या काँग्रेस पक्षाचं दडपण आहे का. अशा पक्षाचं दडपण तुम्ही कसं काय तुम्हाला असू शकतं. अरे या आदिवासी समाजाने इंदिरा माय म्हणून आईचा दर्जा दिला तुमच्या काँग्रेसच्या इंदिरा गांधीला, त्यांच्याबद्दल तुम्ही असं कसं करू शकता. हा माझा डायरेक्ट आरोप आहे. तुम्हाला काँग्रेसवर दडपण येतंय, ते पण आदिवासींच्या न्याय हक्काच्या विरोधात, म्हणजे तुम्ही काय ऍक्ट करायला नको, तुमच्यावर तर दडपण येतं. या गोष्टीचं आम्हाला आश्चर्य आहे. आणि दडपण येतं, तुम्ही दडपण कसं सहन करताय. चल ठीक आहे, तुम्ही गोवारीचं केसेस तुम्ही ती लढली, तुम्ही जिंकली, ते पण मान्य आहे. गोवारीची केस तुम्ही जिंकल्यानंतर तुम्ही लगेच खुश झालात, एकदम आनंद उत्सव साजरा केला. अहो पण ते काय म्हणतात 14 ऑगस्ट 2018 ते 18 डिसेंबर 2020च्या दरम्यान ज्या गोवारींना आदिवासीचं सर्टिफिकेट दिलं गेलं आहे, त्या सर्टिफिकेट कॅन्सल करण्यासाठी ॲडव्होकेट साहेब तुम्हाला एवढं कळालं नाही का की तुम्ही आता ठीक आहे पुढचं तर भेटणार नाही म्हणून तुमचं एकाचं कॅन्सल केलं, पण ज्यांना ऑलरेडी भेटलंय त्यांचं सर्टिफिकेट आपण का कॅन्सल नाही केलंय. आता हे पण माझ्यासारख्या डॉक्टरने आपल्यासारख्या ॲडव्होकेटला, आपल्यासारख्या हुशार ॲडव्होकेटना शिकवावं का. मी एवढा काही हुशार आहे अशातला भाग नाही, पण हे माझ्यासारख्या डॉक्टरला माझं फील्ड नसताना जर मला कळतंय तर ते तुम्हाला कसं काय कळत नाही. ठीक आहे चला, बाकी हे पण जाऊ द्या. तुम्हाला जगदीश बहिराच्या
प्रकरणामध्ये ज्या 12,500 लोकांना त्वरित निलंबन करण्याचा जे आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता साहेब, आपण त्या जेव्हा ते 21 डिसेंबर 2019चा जो जी आर होता की अभ्यास गट निर्माण झाला सर, ते सुपर न्यूमेरिक पोस्ट काढली त्यावेळेस. सर, तुम्ही त्या अभ्यास गटाचा एक मेंबर आहात. भुजबळ साहेब अध्यक्ष आहेत, तुम्ही मेंबर आहात. तर सर, तुम्ही तिथं आतापर्यंत कधी आदिवासीची बाजू ठामपणे मांडली का? तुम्ही 3 आणि 4 वर्ष अभ्यासच करत आहात का? की 3-4 वर्ष लागतो का अभ्यास करायला की 12,500 लोकांचं काय करायचं? अहो, एवढ्यात तर आमचं MBBS होतं, आमचं ग्रॅज्युएशन होतं, आमचं इंजिनिअरिंग होतं. तुम्ही एवढा जर वेळ घेणार असाल तर याच्यामध्ये तुमचं कुठंतरी तर काहीतरी त्याच्यामध्ये वाईट हेतू नाही आहे का? आणि एवढे कसं काय तुम्ही पुढचं, मी हा शब्द वापरेल, अहो तुमच्या काँग्रेसचं काही असे लोक आहेत की मी आज त्यांना सॅल्यूट करतो. मी त्यांचा म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही वडिलोपार्जित त्यांचे विरोधक ते सुरूप सिंग नाईक. अहो, ते सुरूप सिंग नाईक ओपनली सांगायचे की तुमचं मुंबई आणि दिल्ली सगळं नवागाव आहे. असं राजासारखं त्याने राज्य केलं. त्या माणसावर कोणी दबाव टाकायचं जाऊ द्या, नवागावला ठरत होतं की तुमचा काँग्रेसचा मुख्यमंत्री तिथं कोण होईल असं. अशा त्या सुरूप सिंग नाईकाचं तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही वारस, या जिल्ह्याचे सुरूप सिंग नाईकानंतर तुम्ही काँग्रेसचे वारस. कुठं तो सुरूप सिंग नाईक दादा आणि तुम्ही कुठं आहात? काहीतरी त्यांच्याकडनं शिकणार आहात की नाही? आणि हे माझ्यासारख्या माणसाने तुम्हाला सांगावं हेच दुर्दैव आहे. त्याच्यानंतर अजून पुढची केस, हे 4 झाले, अजून 5वी केस आहे. ते आमदार जी आहे लताताई सोनवणे, जी आपली चोपड्याची आमदार आहे, तिचं पहिलं केस कॅन्सल झाली, तिची व्हॅलिडिटी कॅन्सल झाली, अवैध ठरलं. सर, मग त्याच्यानंतर परत त्या कोर्टात गेल्या, परत ते समितीसमोर आलं, तर दुसरं पण अजून दुसऱ्यांदा, म्हणजे पहिल्यांदा त्या समितीमध्ये अवैध ठरल्यानंतर दुसऱ्यांदा परत त्या समितीला एवढा का वेळ लागतोय की अवैध ठरवायला? का तुम्ही तिचं 5 वर्ष कधी पुरं होतील याची वाट बघताय? केसी पाडवी साहेब, आपला अपमान करण्याचा, आपल्याला वाईट सांगण्याचा माझा काही हेतू नाही आहे. पण मी एक तुम्हाला धोक्याची घंटा किंवा पुढचं भविष्य सांगतोय. आजपासनं 10-15 वर्षानंतर जर कधी एका शिकलेले माणसं, शिकलेले आदिवासी तरुण एकमेकांशी चर्चा करतील ना दादा, तेव्हा तुमचा उल्लेख आदिवासी विकास मंत्री म्हणून आजपर्यंतचा सगळ्यात पुळचट आदिवासी विकास मंत्री म्हणून आपला उल्लेख होईल. हे मी सांगत नाही, हे सांगतो. आज पण आपल्याकडे वेळ आहे केसी दादा, आपल्याकडे अजून नाही म्हटलं तरी 2-3 वर्ष कालावधी आहे. आज पण जर तुम्ही ठरवलं दादा, हे 6 महिन्यामध्ये या सगळ्या प्रलंबित केसेस तुम्ही आज निकाली काढू शकतात, तुम्ही आज हे करू शकतात. अजून एक केसी दादा, एक शिल्पा विष्णू ठाकूरची केस आहे, मी उल्लेख करेलच त्या केसचा. सगळ्या मित्रांना सांगतो, सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना सांगतो की ती अशी केस आहे की त्याच्यामध्ये एक सूरजभान भाट म्हणून किशनगंजचा भाट उचलून आणला. त्या भाटने तिथं ॲफिडेविट दिली की हे खानदेशातले जेवढे पण जे ठाकूर आहेत हे सगळे ब्रह्मभाट आहे म्हणून. त्यावेळेस जस्टिस चंद्रचूड नावाचे जस्टिस होते मुंबई हायकोर्टामध्ये, त्यांनी ते मान्य केलं. इन कॅमेरा त्याची सुनावणी झाली, इन कॅमेरा ते रेकॉर्ड झालं, ऑन रेकॉर्ड आलं. त्याच्यानंतर त्यांनी त्वरित आदेश निर्गमित केला की यांना त्वरित जेवढे पण खानदेशामधले जे ठाकूर आहेत हे सगळे ब्रह्मभाट आहे, हे एक पण ठाकूर आदिवासी नाही असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर सगळे ठाकूर कमिटी जी आहे ती सगळे गेले सुप्रीम कोर्टामध्ये. 11-12 वर्ष झाले केसी दादा, ती केस तशीच प्रलंबित आहे. तर ती केस प्रलंबित राहण्याचं कारण काय? आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः गेलो, मी गेलो, डॉक्टर राजेंद्र मरसकोले गेले, आम्ही ॲडव्होकेट राजेंद्र मरसकोले, आम्ही सगळं गेलो. तिथल्या रजिस्टरला विचारलं, कारणं विचारली. तिथनं आम्हाला असं कळालं की तिथं जे
वकील साहेब आहेत आपले, जे स्पेशल प्रॉसिक्युटर लावले आपण आदिवासी विकास विभागामधनं 8 लाख रुपये काहीतरी एका केसच्या हिअरिंगसाठी आपण आदिवासी विकास विभागाकडनं देता आहोत त्यांना, ते असे रवींद्र अडसुरे साहेब, ते ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड आहे तिथं. त्यांच्याकडे 98 केसेस सर आपण सोपवल्या. पद्माकर दादांनी अगोदर 7 वर्षासाठी त्यांना सोपवलं होतं. 7-8 वर्ष त्यांनीच त्या केसेस बघितल्या, मध्ये गॅप पडला, आता परत आपण त्यांना केसेस दिल्या त्या. सर मग सगळ्या केसेसमध्ये इनडायरेक्टली म्हणा किंवा डायरेक्टली म्हणा आपणच इन्व्हॉल्व असताना सर या केसेस प्रलंबित का राहत आहे, याचं मागचं उत्तर तुम्हाला आज नाही तर उद्या आदिवासी समाजासमोर द्यावं तर लागेलच सर. या अशा गोष्टींमुळे आपल्याबद्दलचा संशय आमच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा संशय सर, की आपण कुठं मॅनेज तर झाला नाहीत ना. हे मी आरोप करत नाही, हे माझ्या मनातलं जे शंका आहे ही मी आपल्यासमोर सांगतोय की सर असं संशयाला जागा आहे. आता वर हे जे ॲडव्होकेट रवींद्र अडसुरे आहे यांचं मागचे काही प्रकरणं बघितले तर त्यांनी चंद्रकांत परात यांचे कागद हरवले असं कोर्टाला सांगितलं सर. ते आम्हाला ऑफरोडला राजेंद्र मरसकोलेंना ते आणि कल्याण आश्रमाला आम्हाला कितीतरी प्रयत्न करून ते काय म्हणतात कागद परत गोळा करावे लागले चंद्रकांत परात यांच्या. तर सर मग अशा ब्लॅकलिस्टेड माणसाला आपण परत स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून नेमता, तर त्याच्या मागचा आपला हेतू काय याच्याबद्दल आम्हाला शंका आहे सर, आणि हे आम्ही आज ठामपणे आपल्यासमोर मांडतोय. केसी दादा, आपल्याला एक हात जोडून नम्र विनंती, अजून आपल्याकडे 2 ते 3 वर्ष आहे. ही खुर्चीसाठी तुम्ही नाही टिकली तरी चालेल, तुमच्यावर पाटोलेंचा काही दबाव असेल तरी चालेल, तुम्ही त्या दबावाला बिलकुल बळी पडू नका. तुमच्या मागे सगळ्या आदिवासी समाज उभा राहील. वेळ पडली ना सर, तुम्ही जर हे केलं तर सगळ्यात पहिलं अभिनंदन करायला मी समोर येईल. हे आज तुम्हाला मी सगळ्यांसमोर सांगतो. दुसरे राजकारणी आहे त्याच्यामध्ये, केसी दादांचा हा रोल आहे. दुसरे आहे याच्यामध्ये राष्ट्रवादीचा खूप घाण रोल आहे. आता मी राष्ट्रवादी पूर्ण पक्षाला सांगणार नाही, बाकीच्यांची काही चूक नाही, पण याच्यामध्ये एक भुजबळ म्हणून, छगन भुजबळ म्हणून एक गृहस्थ आहे, आता नुकतेच जेलमधनं बाहेर आलेले आहेत. त्यांच्यावर पण काही आरोप होतेच, ते आलेले आहेत. ते त्या अभ्यास गटाचे प्रमुख आहेत. 3 ते 4 वर्ष ते अभ्यासच करताय. इतके हे आमचे हुशार, बहुतेक काय सायंटिस्ट आहे का काय माहिती, 3-4 वर्ष काय अभ्यास करताय. आणि त्या अभ्यास गटाचे आमचे केसी दादा पण एक मेंबर आहे. त्यांच्याबद्दल पण आम्हाला शंका येते सर. 2 गोष्टींमुळे शंका येते. पहिली गोष्ट म्हणजे ते 3 ते 4 वर्ष अजून ते सुपर न्यूमरिक पोस्ट तुम्ही निर्माणच करताय. अहो, जोपर्यंत 12,500 तुम्ही काढणार नाही तोपर्यंत आमचा आदिवासी माणसाला तिथं नोकरी भेटणार नाही, हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही ते सुपर न्यूमरिक पोस्ट काढताय सर. वर अजून आपल्याला खूप आपले आमदार आहेत, झिरवड साहेबासारखे आमदार आहेत सर, आपल्या राष्ट्रवादीतनं गेलेले आहेत. खूप जेन्युइन माणूस आहे, खूप चांगला माणूस आहे तो, एकदम चांगला माणूस आहे तो. इतका चांगला माणूस आहे की तो बोगस आदिवासींना पण मानवतेच्या दृष्टीने बघतो त्यांना, की बिचारे आता यांना नोकरीवरनं काढून टाकला तर हे काय खातील, यांचे पोरं काय खातील. इतका जेन्युइन माणूस आहे की बोगस म्हणजे चोर उचक्या भामट्यांवर ते मानवता दाखवत आहे, इतका चांगला माणूस. पण झिरवड साहेबांना पण मी एवढं सांगू इच्छितो की थोडी मानवता आपल्या मानवतेच्या दृष्टीने कोणातनं आपल्या आदिवासी बांधवांकडे पण जर बघितलं तर त्याच्यापेक्षा जास्ती चांगलं काही होणार नाही. झिरवड साहेब, माझं मत आहे की तुमच्याच कोकणी जो समाज आहे तिथला, त्यांच्याकडे थोडंसं मानवतेच्या दृष्टीने बघा. त्यांच्याच नोकऱ्या या बोगसांनी खाल्ल्या होत्या, आणि तुम्ही तरी तिथं राष्ट्रवादीमध्ये आमचा आवाज म्हणून तिथं व्यक्त व्हावं अशी आमची इच्छा. भुजबळ साहेब, तुमच्याबद्दल शंकाचं कारण 2 आहेत. एक तर अकोलकर केसमध्ये ज्या माणसाने, ज्या SDMने कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलं होतं, तो आदिवासीचं कास्ट सर्टिफिकेट, बोगस कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलं होतं, तो सध्या तुमचा OSD आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या ठाकूर समाजाचा जो म्होरक्या आहे, त्या मी म्होरक्याच म्हणेन, अलिबाबा 40 चोरचे जे म्होरक्या आहेत त्याचं नाव विश्वास ठाकूर नावाचं, विश्वास बँकेचा चेअरमन आहे, तो आज तुमच्या सगळ्यात जवळ आहे.
बघा, आदिवासी माणूस आता तेवढा अडाणी राहिलेला नाही. आदिवासी माणूस आता हुशार झाला आहे, थोडं त्याचंही शिक्षण झालं आहे, त्यालाही आता बरं वाईट कळायला लागलं आहे. तो एवढा काही मूर्ख राहिलेला नाही. तो ठीक आहे, तो इमोशनल आहे. तुम्ही असे फालतू गोष्टींना आदिवासी माणसाला लटकून धर्मकोड बोड असं काय त्याला त्याच्या डोक्यात टाकून तुम्ही या गोष्टींपासून त्याचं लक्ष विचलित करत आहात. पण जास्ती काळासाठी ते काही विचलित राहणार नाही. आज नाही तर उद्या या गोष्टीत माझ्या जसं आज लक्ष गेलं तसं दुसऱ्या आदिवासी तरुणांचं सुद्धा या गोष्टीवर लक्ष जाणार आहे. तर ही धोक्याची घंटा आहे सर. आजच राष्ट्रवादीच्या मी विरोधात नाही, तुम्हाला आजच सांगतो सर, जे खरं आहे त्याच्या बाजूने राहा. जे आदिवासी समाज आहे त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याच्याबद्दल तुम्ही निर्णय द्यावं असं आमची इच्छा आहे. जर ते नाही झालं तर पुढच्या इलेक्शनमध्ये सर मला असं वाटतं आपल्याला याचा खूप त्रास होणार आहे. ही धमकी मी देत नाही, मी धमकी देईल आपल्यासारख्या माणसाला, एवढं मी मोठा नाही, पण जे मला जे वाटतं ते मी आपल्याला सांगतो. आणि राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात मोठे आणि कणखर असं नेतृत्व म्हणजे अजितदादा. अजितदादांना हात जोडून नम्र विनंती, अजितदादा तुमच्या पक्षाची प्रतिमा आदिवासी समाजामध्ये मलिन होत आहे. त्याचं कारण हे बोगस आदिवासींचं तुम्ही जे सेवा संरक्षण दिलं आहे, जे 11 महिन्याचं जे तुम्ही सुपर न्यूमरिक पोस्टचं जे काढलं त्याचं जे अभ्यास अजून तुमचा चालूच आहे, त्या कारणामुळे राष्ट्रवादी पक्षाचं थोडंसं इथं मलिन होत आहे. मला एवढं माहिती आहे की तुम्ही जेन्युन आहात. तुम्ही आदिवासी समाजाचं ह्या काही रास मागण्या आहेत, या ज्या जेन्युन मागण्या आहेत, याच्याबद्दल आपण विचार करावा. मी आपल्याकडे भीक मागणार नाही. मी आपल्याला एक सुचवतोय, एक फुकटचा सल्ला देतोय की आम्ही हा जो काही केस आहे, जो काही लढा आम्ही चालतोय बोगस आदिवासींचा, ह्याच्यात तुम्ही सत्याची बाजू घ्यावी, आमचीच बाजू घ्यावी असं आम्ही नाही सांगणार. आम्ही जर चुकीचं असो तर आमच्या विरोधात तुम्ही दिलं तरी आज चालेल, पण सत्याची बाजू घ्यावी. एवढंच मी आज बोलतोय. शेवटी केसी दादांना मी एवढंच सांगतो, आज मी तुमचं पोस्टर बघितलं, मस्तपैकी घुंगरू लावले होते आणि ते फेटा बांधला होता डोक्याला आणि मस्त बेल्ट आणि चांदीचे दागिने वगैरे होते. तर केसी दादा असं फॅशन शो आणि असं पारंपरिक पोशाखामध्ये आपलं प्रदर्शन करून आदिवासी अस्मिता आणि अस्तित्व नाही टिकत. त्याच्यासाठी काम करावं लागतं. आपल्याकडे वेळ आहे. अजून 1-2 वर्ष आपण जेवढे पण काही राहणार, आशा करतो सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने की आपण नक्कीच या गोष्टीवर आता तरी सिरियसली विचार करावा. 17 तारखेला शिल्पा विष्णू ठाकूरची केस हिअरिंगला आहे आणि मला असा विश्वास आहे की तुम्ही आताही ती पुढची तारीख भेटेल असं. तर कमीत कमी माझा हा व्हिडिओ बघून हा काही प्रेशर थोडाफार आपल्यावर आलाच तर तुम्ही ती केस हिअरिंगला घ्या, एवढीच आपल्याकडे नम्र विनंती. एक आदिवासी मतदार म्हणून माझ्या गावचे आपण आहात. मला कधी दुसरे आदिवासी माझे मित्र त्यांनी मला नको चिडवायला की बाबा रे तू केसी पाडवीचा गावाचा आहेस. एवढंच आपल्याला नम्र विनंती. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, राम राम, जय जोहार.